कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ज्या मुलीनं तुझ्यावर एवढं प्रेम केलं त्याला घराच्या बाहेर हाकलत तुम्ही दोघांनी, आणि त्यासाठी केवढे ते त्या भुवनेश्वरीचे कट, आधी काय त्या अडगळीत गेलेल्या प्रथा बाहेर काढल्या तिनं। काय कुठल्या प्रथा? हे काय 10 दिवस घराच्या बाहेर जाऊन राहायचं। ते आईसाहेबांनी नाही काढलेलं उकरून, तुमच्याच घराण्याच्या प्रथा आहेत त्या, तुमच्याच पूर्वजांनी पाडून ठेवलेल्या, त्या फक्त आईसाहेबांनी फॉलो केल्या तेवढंच। पण त्या प्रथा चारूनं आणि मी बंद केल्या होत्या ना। या भुवनेश्वरीनं बरोबर योग्य वेळ साधून ते सगळं बाहेर काढलं। अक्षराला त्रास व्हावा म्हणून तिनं ती प्रथा पुन्हा उकरून काढली। लग्नानंतर 2 महिन्यांनी नवरा बायकोने बाहेर जायचं अशी ती प्रथा होती ना। पण बघ भुवनेश्वरीचं डोकं बघ, जोपर्यंत अक्षराच्या मनात तुझ्याबद्दल प्रेम नव्हतं तेव्हा तिने काही हालचाल केली नाही। पण जसं भुवनेश्वरीला कळलं की तुम्ही दोघ जण एकत्र येताय, जवळ येताय, तिने बरोबर ती प्रथा मध्ये आणली आणि तुम्हा दोघांना घराच्या बाहेर काढलं। पण अक्षरानं त्या परिस्थितीत सुद्धा त्या 10 दिवसात तुला साथ दिली, प्रामाणिकपणे तुझ्या बरोबर उभी राहिली। आणि तू काय केलंस रे? तिचा हात सोडलास ना अर्धवट, तिला घराच्या बाहेर काढलंस ना। त्यांनी चूक केली हो म्हणून त्या घराबाहेर गेल्या। अक्षराची काही चूक नव्हती, मी पुन्हा सांगतोय तुला। केली हो, चूक केली त्यांनी। बरोबर आहे, बरोबर आहे तुझं, अक्षराची चूक झालीच। तुझ्यासारख्या माणसावर तिनं प्रेम केलं ना, तुझ्यासारख्या अर्धशिक्षित मुलाबरोबर तिनं लग्न केलं, ही तिची चूक होती। तिच्या मनात तुझ्याबद्दल काडीचं प्रेम नसताना तिनं कमिटमेंट निभावली, हे घर सांभाळलं, या घरची सून म्हणून वावरली, ही तिची चूक होती। त्या भुवनेश्वरीच्या तू एवढा आहारी गेलायस, तिच्या मुठीत गेलायस, हे माहिती असून तिने तुला जीव लावला, ही तिची चूक होती। अरे नशिबानं अशी बायको मिळाली आहे तुला, तिच्या बाजूने उभं राहायचं सोडून तू काय करतोयस? त्या भुवनेश्वरीच्या ताटाखालचं मांजर होतोयस। अधिपती, त्या कारस्थानी बाईचे पाय सोड आणि अक्षराला घरी परत घेऊन ये। आईसाहेबांना काय बोलू नका, त्यांचे उपकार आहेत बघा आमच्यावर। अरे तुला जे उपकार वाटतायत ना, सगळी कटकारस्थान आहेत तिची। तुझं लग्न मोडायला निघालंय तिच्या या उपकारामुळं। काहीतरी उपकार केलेत त्या बाईनं तुझ्यावर। बघा तुम्ही तर आईसाहेबांच्या विरोधात काय बोलू नका, मी तुम्हाला सांगतो, कारण मी ते काय ऐकून घेणार नाही, खपून घेणार नाही। आणि माझ्या संसाराचं म्हणत असेल तर ते माझं मी बघतो, तुम्ही काय सांगायची गरज नाही। अरे तेच तर सांगतोय ना, तुझं तू बघ। त्या भुवनेश्वरीला नको घेऊ मध्ये, ती बाई विष कालवते तुमच्या दोघांच्या मध्ये। अधिपती, तुला कसं पटवून देऊ? अक्षराला घराच्या बाहेर काढेन, तिला तिची लायकी दाखवेन, हे 1000 वेळा ती भुवनेश्वरी माझ्या समोर बोलून गेली आहे। काय तर बोलतो। अधिपती, निवड तुझी आहे। या नाटकी भुवनेश्वरीच्या बाजूने उभं राहायचं का अक्षराच्या बाजूने उभं राहायचं, हे तुला निवडायचंय आता। सांगा ना मॅडम, लवकर कशाला आलाय तुम्ही इथे? अहो थांबा की सुनबाई, सांगतो मी सगळं। हा एवढी काय घाई आहे तुम्हाला? हा अक्षरा, अगं त्या घरी आल्यात आपल्या, आणि तुझं काय चाललंय? त्या आल्यात तर बसू दे, त्यांना निवांत बोलू दे। मॅडम तुम्ही बसा, हा, बोला शांतपणे, मी चहा पाण्याचं बघते। नग चहा नग आम्हाला। हो असं कसं, इतक्या दिवसांनी आलात तुम्ही, थोडा चहा तरी घ्याच। बरं ठीक आहे, तुमचा एवढा आग्रह आहे तर आणा चहा आणा। हो लगेच आणते, छान आलं टाकून चहा करते। हा नाही नाही, आलं घातलेला चहा आम्हाला चालत नाही। आणि आमचं पित्त कवळलं की अख्खं कोल्हापूर आदरत। हा अहो जॉक केला, जॉक, हसा की। काय आई, काय इन बाई तुम्ही पण। हा नाही म्हणजे कोल्हापूर हादरत, पण तुम्हासनी काही भीती नाही हो, तुम्ही आपली माणसं आहे, तुम्ही घाबरायची काय बी गरज नाही। तुमचा दरारच तेवढा आहे मॅडम सगळ्या कोल्हापुरामध्ये। चालायचंच। बरं मी चहा आणते। हा चला चला, आणते चहा। काय म्हणताय सुनबाई, समजा ठीक आहे ना इकडं? नाही म्हणजे टेन्शन मध्ये वाटायला लागला तुम्ही। आम्ही इथं आलो म्हणून टेन्शन आलोय तुम्हाला? आम्ही काय खाणार आहोत काय तुम्हाला? आम्ही खरंच तुमची विचारपूस करायला आलोय। नाही म्हणजे कसं आहे की काय बी झालं तरी तुम्ही सूर्यवंशींची सुनबाई हायसा। तुम्हाला काय झालं तर लोक काय म्हणतील? हा सुनूला दिलं माहेरला पाठवून आणि काय तिची काळजी घेतली नाही, तसं चालायचं नाही, नाही का? उगाच खोटी काळजी करू नका, तुम्हालाही माहिती आपलं नातं कसं आहे ते। काळजीचा दिखावा नकोय मला। हे बघा सुनबाई, तुमचं हे असं आहे, आम्ही काय बी करायला गेलो की तुम्हाला आमच्यात खोटेपणच दिसतोय। कारण
कारण तुम्ही खोटेपणा करता. तुम्ही अधिपतींसमोर एक बोलता आणि माझ्या समोर एक वेगळं. अधिपतींनी तुम्हाला देवीचं स्थान दिले, त्याचा गैरवापर करता तुम्ही. त्यांच्या भोळेपणाचा फायदा घेता. सुनबाई, एक गोष्ट नेहमी ध्यानात ठेवा, आम्ही किती बी काय बी केलं तरी आमच्या अधिपतींना त्रास होईल असं आम्ही काय बी करत नाही. घ्या, हे घ्या. उपमा पण केलाय, थोडा घ्या. हा, नाही न ग, अहो असं कसं, थोडं तरी घ्या. न ग आम्हाला. नाही म्हणजे मान्य आहे की तुम्ही घरने येताना न्याहारी करून आला असाल, पण थोडंसं घ्या ना गरीबाघरचं. खरं सांगू काय, आम्ही का नाही हे असलं काय खात नाही. म्हणजे आम्ही उपीट खात नाही, आम्ही का नाही शिरा खातोय. पण साखर कारखान्याचे मालक आम्ही हो. आम्ही गोडाचंच खाणार नाही का, तिखटाचं कशाला खाऊ. कसं आहे, तुमच्याकडे साखर संपले असेल म्हणून तुम्ही हे तिखटाचं बनवलं असेल, असं होऊ शकतं का नाही तुमच्याकडं. पण आमच्याकडे कसं आहे, आता आमच्या ते सुनबाईंना माहित आहे की सगळं एवढ्या गोण्या पडलेल्या असतात. गोडाऊन मध्ये स्टोर रूम काय म्हणताय ते, त्याच्यामध्ये एवढ्या साखरेच्या गोण्या असतात. आता तुमचं जेवढं घर आहे त्याच्यात तिप्पट तर आमचं ते गोडाऊनच आहे. तर तुमचं हे एका खोलीचं घर, हा, त्यात काय काय राहणार, काय करणार. पण असतं एकेकाचं नशीब म्हणा. हा, आपण काही बोलू शकत नाही. नशिबावरनं आठवलं, तुम्हाला तर ठाव आहे सूर्यवंशी किती श्रीमंत आहेत ते, नाही का. साखर कारखाने म्हणू नका, डेऱ्या म्हणू नका, कसल्या कसल्या खाण्याच्या गोष्टी म्हणू नका, कपड्याच्या काही कारखाने म्हणू नका, कितीतरी उद्योग आहेत. म्हणजे हे काही सगळं तुम्हाला सांगण्यासारखं नाही हो. हे समजत तुम्हाला ठावच आहे. तर मुद्दा ह्यो आहे की एवढ्या श्रीमंत घरातला एकुलता एक मुलगा म्हणजे आमचे अधिपती. त्यांना एवढ्या मोठमोठ्या घरातनं मागण्या आलत्या, पण आमची सोयरीक आम्ही तुमच्याशी जुळवली. आता तुम्ही पैशाने मोठे नसला तरी कर्माने मोठेच आहे की. हा, केवढ्या पोरांची भविष्य घडवली असतील तुम्ही, नाही का. कुणी डॉक्टर झालं असेल, कुणी इंजिनियर झालं असेल, फलाना. पण सूर्यवंशांकडे जेवढा पैसा आहे तेवढा पैसा काय तुमच्या कुठल्या बी विद्यार्थ्याने बघितलं नसेल. तर आम्ही असं म्हणत होतो की आम्ही सोयरी का जुळवली तुमच्याशी, कारण आमच्या लेकाचा जीव तुमच्या मुलीमध्ये गुंतला होता. आम्ही कुणाच्या बाजूने उभं राहायचं ते तुम्ही आम्हाला सांगायची गरज नाही. आणि सांगून ऐकणार पण नाहीस तू, कारण त्या भुवनेश्वरीनं घट्ट पट्टी बांधली ना तुझ्या डोळ्यावर. आंधळी कोशिंबीर खेळते ती तुझ्या बरोबर. हा बरोबर. आणि पुन्हा कसं आहे, तुला एक दोरी बांधून ठेवली आहे तिनं. तू इकडे तिकडे जातोयस असं तिला वाटलं की ती खेचून तुला तिच्याकडे आणते. तू हलतच नाहीस रे. अरे खेळ खेळते ती तुझ्या आयुष्याबरोबर, कळते का तुला. ही पट्टी काढ डोळ्याची, बघ नीट. झालं काय झालं, तुम्ही काय वाटेल ते सांगा, मला काही फरक पडणार नाही. अरे मग फरक पाडून घे बाबा, फरक पाडून घे. तुला साधं लॉजिक का कळत नाहीये. भुवनेश्वरीला अक्षरा या घरात नकोय, कारण अक्षरा तिचा प्रत्येक डाव हाणून पाडू शकते. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.